नमस्कार प्रेक्षकांनो, युनिक मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इन्स्पेक्टर मंजू या मालिकेतील आजच्या भागात काय होणार आहे. इकडे सत्या मंजूला भेटण्यासाठी येतो. हे दोघे गच्चीवर जातात. मग ते दोघे बसतात, बोलतात. त्यांच्यात काही इमोशनल सीन होतो, काही रोमॅन्टिक सीन पण होतो. पण त्यांना असं वाटतं की तात्यासाहेबवर येणार नाहीत. पण जे नाही व्हायचं तेच होतं. तात्यासाहेब मंजूच्या रूमच्या बाजूने जात असतात तेव्हा मंजूच्या रूमचा दरवाजा उघडा दिसतो. तेवढ्यात तात्यासाहेब बघतो की मंजू घरात नाही आहे. इकडे मंजू सत्याला म्हणत असते की असंच किती दिवस भेटायचं, मला खूप कंटाळा आला या सगळ्याचा. आणि इकडे तात्यासाहेब रूममध्ये जाऊन बघतो की मंजूच्या रूमचं दार उघडंच आहे. मंजू गेली कुठे. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला असं वाटतं की नक्कीच इकडे सत्या आला असेल. इकडे या दोघांचं बोलणं चालूच असतं. त्यांनी हा विचार सोडून दिलेला असता की खरंच तात्या येईल का इकडे. मंजू म्हणते आता मला खूप कंटाळा आलेला आहे, मी आता राहणार नाही. सत्या म्हणतं आणखी काही थोडे दिवस. मग तात्यासाहेब येतो. घरभर शोधतो पूर्ण मंजूला. मंजू सापडत नाही घरात. मग तात्या वर येतो गच्चीवर. तेवढ्यात हळूहळू गच्चीवर तात्यासाहेब येतो. मग मंजूला थोडासा अंदाज येतो की कोणीतरी येत आहे. मग मंजू सत्याला लपायला सांगते. मग सत्या लपतो आणि इकडे तात्यासाहेब मग गन घेऊन येतो. तात्याला असे वाटते की इथेच मला दोघे पण सापडणार, सत्या मंजू सापडणार. दोघांनाही मग मी मारून टाकणार. पण असं काही होतच नाही. मग तात्या वर आल्याच्या नंतर मंजूला समजते. मंजू एक नाटक करते. ती त्या गच्चीच्या भिंतीवर चढून जीव देण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात तात्या तिथे येतो आणि मंजूला थांबायचा प्रयत्न करतो. मग मंजू म्हणते तात्यासाहेब मला दिसत नसलं तरी मला सगळं जाणवतं. तुम्ही माझी खूप परीक्षा घेतली. आता हा सगळा विचार करून मला जीव नकोसा झाला आहे. मी देते जीव, तुम्ही मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. मग तात्या तिला शपथ घालतो आणि खाली उतरायला सांगतो. तो म्हणतो की तू माझी खंबीर मुलगी आहेस, तू असं काही करणार नाहीस, तू असं काही निर्णय घेणार नाहीस, तू खाली ये, मी तुला शपथ दिली आहे ना. मग इकडे मंजू वरून खाली येते आणि इकडं सत्या लपलेलाच असतो. मग जेव्हा ते तात्यासाहेब मंजूला हात धरून खाली घेऊन जातात तेव्हा इकडे सत्या घरी निघून जातो. सत्याला असा विचार येतो की मंजूचा हा प्लॅन खूप काम करतो आहे. वाघमारे किती हुशार आहेत ना, ऐन वेळेला छान प्लॅन केला आहे. मग तात्या खाली जातो आणि मंजूला रूममध्ये सोडतो आणि मग सुनंदाला ओरडायला लागतो, कशासाठी ठेवलं आहे तुला, हे काम करतेस का तू, याच्यावर लक्ष ठेव चांगले. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.